विसरू नको तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर इकडे मामा हा आता सारिकाला घ्यायला हॉस्पिटलला आलेला असतो आणि तो सारिकाला म्हणतो, "गे बाय माझे हैसर अशी काय बसून रवलंस, चल 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 लवकर घराकडे जाऊ खोया आपल्याला. अगो लवकर निघू खोया, तुला माहिती आहे काय, तुझ्या बयोने तुझ्यासाठी वहिनीसुद्धा पसंत करून ठेवली असा. आता तुका घरी जाऊन लय सगळी खरेदी करूची असा फक्त." त्यावर सारिका हे ऐकून खुश होते आणि म्हणते, "काय वहिनी शोधली म्हणजे सूर्यदाचं लगीन ठरला, म्हणजे आता मी करिवली होणार. मामा माका लय भारी वाटता, माका ना घरी जाऊन लय लय म्हणजे लय सगळी खरेदी करूची असा, माका लय मज्जा करूची असा सूर्यदादाच्या लग्नात." त्याबरोबर हे ऐकून वैदेहीला वाईट वाटलेलं असतं. वैदेही म्हणते, "मी डिस्चार्ज पेपर तयार करायला घेते." त्याबरोबर लगेचच मामा म्हणतो, "होय होय घ्या, हा लवकर घ्या मॅडम." त्याबरोबर वैदेही म्हणते, "हो." आणि लगेचच आता ती तिकडनं चाललेली असते. सूर्या वैदेहीचा चेहरा बघतो. वैदेहीचा चेहरा पडलेला असतो. वैदेही केबिनमध्ये येऊन बसते आणि पहिले तर जरा पाणी पिऊन घेते, शांत होते आणि मग ती डिस्चार्जची फाईल बनवायला फाईल हातात घेते. पण तिच्या मनामध्ये विचार येतो, खरंच त्याचं लग्न ठरलं असेल का? त्यानंतर आता वैदेही त्या पेपर्सवरती सह्या वगैरे करत असतानाच त्या ठिकाणी सूर्या येतो. सूर्या मॅडमना म्हणतो, "डॉक्टर मॅडम ते बाहेर जे काही." त्यावर ती म्हणते, "हो जे बोलणं झालं त्याप्रमाणेच डिस्चार्ज पेपर्स बनवायला घेतलेत मी, पेपर तयार होतीलच थोड्या वेळात." त्यावर सूर्या म्हणत असतो, "होय काय, बरं मॅडमांनो मी म्हणत होते की." त्याबरोबर लगेचच वैदेही म्हणते, "तुम्हाला बाहेर पेपर्स सुलेखा आणून देईल आणि जे काही औषधं वगैरे आहेत ते लिहून दिलेले आहेत आणि एक मलमसुद्धा असेल, ते मलम तिच्या हाताला वेळेवर लावत जा आणि हो काही दिवस तिला जड वस्तू उचलून देऊ नका, मी पेशंटबद्दल बोलते माझ्या." त्याबरोबर लगेचच सूर्या म्हणतो, "होय काय, मग मी पण हाय सर तिच्याबद्दलच बोलू केलं आहे, मी पण तुमका तिच्याच पथ्या पाण्याबद्दल विचारू केले होते. काय पथ्य पाणी पण पाळूचे असत काय तिका? नाही म्हणजे तापण काय असताला तर तसा सांगून देवा म्हणा निलय." त्यावर वैदेही म्हणते, "नाही पथ्य वगैरे पाळण्याची काही गरज नाही आहे, फक्त थोडे दिवस काळजी घ्यावी लागेल, थोडं वजन वगैरे उचलायचं नाही आहे, बस बाकी काही नाही आहे." त्यावेळी सूर्या म्हणतो, "ठीक आहे." त्यावर वैदेही म्हणते, "मग बाहेर आणून देईल सुलेखा तुम्हाला हे पेपर्स." त्याबरोबर लगेचच तो म्हणतो, "ठीक आहे मग मी बाहेरच थांबते." त्याबरोबर इतक्यात तिकडे मामा येतो. मामा म्हणतो, "काय रे भाच्या हैसर काय करतस, तुझा बरा बाबा, तुका काय डायरेक्ट बोल्यावर बसूचा असा, पण माझं तसं नाही हा ना, माका अजून लय सगळी तयारी करूची असा. चल चल बाबा चल लवकर चल, झाली काय आमच्या डिस्चार्जचे कागदपत्र तयार?" त्याबरोबर वैदेही म्हणते, "हो होत आहेत ना." त्यानंतर सूर्या तिकडनं जात असतो तर वैदेही त्याला मागून हाक मारते आणि म्हणते, "आणि हो कॉंग्रॅच्युलेशन्स, लग्न ठरलं ना तुझं." त्यावर ते आठवून सूर्याला खूप जास्त वाईट वाटलेलं असतं खरं तर, पण सूर्या आता ते दाखवत नसतो. सूर्या विचार करत राहतो. सूर्या विचार करतो, जेव्हा डॉक्टर मॅडमना कळलं माझं लग्न ठरलं आहे, तेव्हा खरोखर डॉक्टर मॅडमना खूप वाईट वाटलेलं आहे. डॉक्टर मॅडमच्या चेहऱ्यावरती ते दिसत होतं, त्यांना दुःख झालं ते कळत होतं, पण डॉक्टर मॅडम समोरून काही बोलल्याच नाही, म्हणजे त्या नाराज आहेत. तर दुसऱ्या बाजूला इतक्यात त्या ठिकाणी सूर्याचे वडील येतात. वडील येतात आणि विचारतात, "काय मग राजकुमाराक कुठली राजकन्या पसंत पडली की नाही?" त्याबरोबर लगेचच आता सूर्या हा गप्प बसतो. त्याबरोबर मग त्याला त्याचे वडील विचारतात, "काय रे काय झाला, सगळ्या मुली आवडल्या की काय तुका? हे बघ सगळ्या मुली आवडल्या असतील ना तरी काही काळजी करू नको, आपण तुझा लगीन सगळ्या पोरींबरोबर लावून देऊ, मग तर झाला." त्याबरोबर सूर्या गप्पच राहतो. तर त्याला त्याचे वडील विचारतात, "काय रे काय झाला सांग ना माका." मग सूर्या त्यांना म्हणता, "भाई मला यांच्यापैकी कुठल्याच पोरीशी लगीन नाही करूचा." त्याबरोबर भाई म्हणतात, "ह्यांच्यापैकी कुठल्याच पोरीशी लगीन नाही करूचा हा, बरा ठीक आहे, मग नेमका तुका काय म्हणूचा, ह्यांच्यापैकी पोर आवडली नसतान तर जाऊन वच्छिक सांग ती दुसरी पोरगी बघतले." त्यावर तो म्हणतो, "भाई मला यांच्याशी नाही हो लग्न करायचं." त्यावर भाई म्हणतो, "मग माका तरी सांग कोणाशी करूचा असा तू लगीन." त्याबरोबर मग सूर्या सांगूक लागता, "भाई
ता म्हणजे ते भाई म्हणजे त्यावर भाई म्हणतात बोल पटकन. त्यावर सूर्या म्हणतो भाई माका एक पोरगी आवडता. त्याबरोबर भाई म्हणतात काय खयची असा ती, तिचं नाव काय असा, खय रवता, काय करता, अरे बोल चटाचटा सांग माका. त्यावर लगेचच सूर्या म्हणता भाई सांगेन सांगेन, वेळ इली की सगळ्यांका सगळं सांगेन. त्याबरोबर भाई म्हणतात बरं बरं ठीक असा, पण माका एक गोष्ट सांग पहिली, ती चेडू तुका आवडता ह्या तू तिका तरी सांगलास काय, की तिका पण नाही माहिती. त्याबरोबर सूर्या म्हणतो हो म्हणजे तसं नाही अजून. त्यावर मग भाई म्हणतात अरे मग असा कित्याक करतस, पहिला तू तिका आवडतस की नाही ह्या कळूक नको, ती तुका आवडता ह्या जाऊन पहिला तिका सांग, कित्याक बापाशीचं नाव खराब करतस रे. त्याबरोबर सूर्या म्हणता तसं नाही ते भाईनू. त्यावर भाई म्हणतात अरे येड्या असा नाही करूचा, जर कोणी आपल्याक आवडला ना तर पहिला जाऊन ते का सांगूचा, आपल्याला पण माहिती असूक होया ना आपण पण त्याका आवडतो की नाही, म्हणान म्हणते जा जाऊन पहिला तिका सांग. त्याबरोबर सूर्या म्हणतो ठीक आहे भाई. त्याबरोबर लगेचच आता सूर्या म्हणतो भाई वच्छी. त्याबरोबर भाई म्हणतात काळजी करू नको रे तिची, होईल त्या सगळा, मी हाय ना तुझा. त्याबरोबर सूर्या आता खुश होता. आता सूर्या विचारात पडता की आता पुढे काय करूचा. तर दुसऱ्या बाजू खैसर सूर्याच्या लग्नाची तयारी करूक वच्छीने घेतलेली असता. वच्छी फोनवर बोलत असता की नाही नाही नाही, सूर्याचा माझ्या चेडवाच माझ्या एकुलते एका झिलाचा लगीन असा, लगीन कसा दणक्या थाट्या माटातच पार पडूक होया. हो नाही नाही कशाची कमी राहूक नको, सरपंच आमदार खासदार सगळ्यांका बोलवूचा असा, निमंत्रणा पोचली पाहिजे हा सगळ्यांका. त्याबरोबर लगेचच तिकडे भाई येतात आणि म्हणतात बोलच होता. त्यावर लगेच वच्चे म्हणतात माका आता येळ नाही, मी कामात असे. त्यावर भाई म्हणतात सूर्याच्या लग्नाबद्दल बोलूचा होता. त्यावर मग वच्ची बसता. त्याबरोबर भाई म्हणतात सूर्या का आता लहान रवलेलो नाही, ते का त्याची मर्जी असा. त्याबरोबर मग वच्ची म्हणता नेमका तुमका काय म्हणूचा असा. त्यावर भाई म्हणतात उगाचच्या उगाच सूर्यावर त्याच्या लग्नाकरता जबरदस्ती करू नको, आपलं झील काय लहान राहिलेलो नसा, ते का कळता त्याचा बरा वाईट. त्याबरोबर वच्ची म्हणता ह्या घरात मी जा काय ठरवताना त्याच बरोबर असता. त्याबरोबर लगेचच भाई म्हणतात अगो तुका काय करता तुका सांग ना, कित्याक एवढी घाई करतस आणि लगीन लावतस ना, लोकांका बोलवतस, येतील ही लोका आहेराची पाकिटा घेऊन येतील, पाकिटा भेटवतील, जेवतील, वराड म्हणून आणि निघून जातील, घरी जाऊन त्याच जेवणाक नावं ठेवतील, शिवाय घालतील. पण अगो एकत्र आयुष्य काढूचं असो आपल्या सूर्याक त्या पोरी बरोबर, जर उद्या पुढे जाऊन त्या चेडवाचे आणि सूर्याचे गुण नाही जुळले, त्यांना नाही एकमेकाबरोबर राहूच असला मग ये. त्याबरोबर लगेचच वच्ची म्हणता असा कित्याक बोलतं, आपल्या औषबापाशी विचारलं होतं आपल्याला लगीन ठरवताना नाही ना, पण तरी पण रवलो ना आपण एकत्र, झालो ना आपला संसार, माझ्या जीवावर चांगली मजा मारतो तुम्ही मग ये. त्यावर भाई म्हणतात हे बघ वच्ची तू. त्यावर वच्ची म्हणते हे बघा ह्या लगीन माझ्या सूर्याचा असा, ह्या सगळ्यात तुम्ही नाही पडणार ना तर ता तुमच्या पण फायद्याचाच ठरेल, समजला मग तुमका. आणि राहिलो प्रश्न तुमचा, तर तुमका लगीन ठरला सगळा व्यवस्थित झाला की ठिकाण आणि सफारी दोन्ही मिळेल, मग ती सफारी घालून त्या ठिकाणी यायचा आणि थैसर सूर्याच्या डोक्यावर अक्षता टाकून निघून जायचा, बास तेवढंच काम असा तुमचा. त्याबरोबर इकडे सूर्य आता फोनवर बोलत असतो हो मी एक माणूस पाठवत आहे, त्या माणसाक सांग त्या बोटीची सर्व्हिसिंग करून घ्या आपल्या, हाव महत्त्वाचे असा. त्याबरोबर मग तो म्हणता समोरचा एकीचीच घ्यायची मग त्यावर सूर्या सांगता होय रे एकीचीच. त्यानंतर सूर्या फोन ठेवून देता. तर तोपर्यंत आता सूर्याचा मित्र येता आणि म्हणता काय रे सूर्या तुझा लगीन ठरला, अख्ख्या गावाक माहिती झाला पण आमका नाही, काय अर्थ आहे का. त्यावर सूर्या म्हणता अरे माझा लगीन ठरला आता माका माहिती नव्हता, तुका खैसून सांगू. इतक्यात ते का एक फोन येता. तो म्हणता अरे सूर्यभाऊचा लगीन ठरला असा ना. त्यावर लगेचच तो एक म्हणता एक मिनिट आणि फोन स्पीकरवर टाकून म्हणता बोल आता. त्याबरोबर तो म्हणूक लागता अरे सूर्यभाऊचा लगीन ठरला असा ना, मग पार्टी काय करूची. त्यावर तो म्हणता करू कळवू तुका आणि मग फोन कट करता. त्याबरोबर मग हैसर सूर्या म्हणता लगीन ठरला पण डॉक्टर मॅडम बरोबर नाही. अख्ख्या पाडवा गावात ही गोष्ट कळली, डॉक्टर मॅडम का पण कळली, पण माका त्या नाही आवडलेला. त्याबरोबर दुसऱ्या बाजू इकडे सुलेखा इलेली असता.
सुलेखा आता लगेचच म्हणता, वैदू काय गो, काय चालला गो, लगीन त्याचा ठरला आणि चिडचिड तू कित्या करतस. त्याबरोबर वैदेही म्हणते, एक मिनिट सुलेखा, उगाच काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस. मी कुठे चिडचिड करते, मी काय केलं. त्याबरोबर सुलेखा म्हणता, काय गो तुका काय वाटला, मी काय तुका आज ओळखतंय. माका माहिती आहे वैदू, जेव्हा पण तुझ्या मनाच्या विरुद्ध काही घडताना तेव्हा तुझी अशी चिडचिड होत राहता आणि आता पण तुझी चिडचिडच होत आता. वैदू सांग मगे, लगीन ठरला असं सूर्याचा म्हणान तुका वाईट वाटता, तुझी चिडचिड होता काय. त्याबरोबर वैदेही म्हणता, माझं काय संबंध, माझी कित्याक होईल चिडचिड, मला काही होत नाही आहे. हां म्हणजे हा पेन चालत नाही आहे त्यात एक. त्याबरोबर सुलेखा म्हणता, कळलं, हे काच म्हणतात चिडचिड. वैदेही म्हणते, त्याचं लग्न ठरलं म्हणून माझी चिडचिड होत नाही आहे. एवढी चांगली मैत्रीण मानतो ना मला, मी खूप छान मैत्रीण आहे असं म्हणतो, मग लग्न ठरलं ते मला सांगायला नको. त्यावर सुलेखा म्हणता, अच्छा म्हणजे त्याने तू कसं का सांगू खोया. त्यावर ती म्हणते, हो म्हणजे सांगायला तर पाहिजेच ना. तुला माहिती आहे का, काल आम्ही दोघंजणं इतका वेळ एकत्र होतो, इतका वेळ, पण तरीही लग्नाच्या बाबतीत तोंडातून एक चकार शब्दसुद्धा बाहेर पडला नाही आहे त्याच्या. मग ह्याचा काय अर्थ आहे. म्हणून मी एवढंच बोलते की फक्त जर लग्न ठरलं आहे, सगळं चांगलं होतं आहे, तर मला पण सांगायचं होतं ना, मला पण छान वाटलं असतं, बस इतकंच. त्याच्यावर माझ्या मनात काहीही नाही आहे. आणि हे असं अर्धवट गोष्टी सांगणं, कधी कधी तर काहीच न सांगणं, गोष्टी लपवणं, तुला तर माहिती आहे ह्या सर्व गोष्टींचा मला किती तिटकार आहे. मला नाही आवडत ही अशी लपवाछपवी केलेली, आणि म्हणूनच मी त्याबद्दलच थोडीशी नाराज आहे, बाकी काही नाही. त्याबरोबर सुलेखा म्हणता, अच्छा म्हणान तुका नाराजी वाटता होय, म्हणजे त्याने त्याच लगीन ठरला असा ह्या तुका सांगू खोया होता, बरोबर मग त्यावर ती म्हणते, हो ना, सांगायला तर पाहिजे होतंच. कोण आहे ती मुलगी, का ठरलं लग्न. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता वैदूचे बाबा तिच्या आईजवळ आशाजवळ बोलत असतात, आशा माफ कर माका, मी काल जा काय वागलंय तर तुका आवडणार नसणारच आहे, माका माहिती असा, पण मी काय करू, मी चुकले. काल पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा मी आपल्या वेदूवर हात उचललाय, माफ कर माका. इतक्यात थैसर वरत येता आणि म्हणता, आवशे मी जरा जाऊन येते, आमदार साहेबांनी मला 4-5 कामं सोपवली असत, तेवढी पूर्ण करूची असत. त्याबरोबर मग आता वेदूचे बाबा आणि आत्या दोघं पण वरत का थांबवतात. वरत म्हणता, काय झाला. त्याबरोबर आत्या जाऊन नारळाची वडी आणता आणि वरतच्या हातावर देऊक म्हणता, वरत हे घे नारळाची वडी. अरे आज तुझं मामा देवळात गेलो होतो मगे, तर थैसर प्रसादात होत्या नारळाच्या वड्या, तुका आवडतात म्हणून जास्ती घेतला त्याने गुरुजींकडून. त्याबरोबर लगेचच इकडे वरत म्हणता, मामा लव यू. त्यावर लगेचच मामा म्हणतो, लव यू टू रे. त्याबरोबर दुसऱ्या बाजू खैसर वैदू म्हणत असता, लग्न ठरलं ते चांगलंच पण माका सांगितलं नाही, ह्याचा वाईट वाटणारच ना, असू दे. पण आता तोच फक्त असं खोटं बोलू शकतो का. त्याबरोबर मग सुलेखा म्हणते, वैदू चूक सूर्याची नाही, सूर्याने आत्तापर्यंत तुका खूप वेळा मदत केल्या, पण तूच त्याच्याबरोबर चांगली नाही वागलीस, आठवत आहे मगे तुका. त्यावर वैदेही म्हणते, काय बोलतेस तू सुलेखा. त्यावर सुलेखा म्हणते, खरं तेच बोलते मी, बघ विचार कर. आणि मग सुलेखा तिच्या समोर बसते आणि म्हणते, इथे म्हैसूर पाकाचा शोध कुणी लावला, सूर्याने. कोकणात म्हैसूर पाक तुझ्यासाठी. त्याच्यानंतरनं जेव्हा तुझी स्कूटी बंद पडली होती तेव्हा ती का दुरुस्त करून कुणी आणल्यान, सूर्याने. तसं वैदूला आठवतं, मॅडम ह्या स्कूटीक आता किक मारूची गरज नाही, हा डायरेक्ट बटन हा. तुला आठवतं आहे, तू त्याच्याबरोबर बोलत नव्हतीस तरीही रक्तदान शिबिरला मदत केली कोणी, सूर्याने. हे एवढं सगळं होऊनसुद्धा जेव्हा तू त्याच्यावरती नाराजच होतीस, नाराजी सोडलीच नव्हतीस, तरीही तुझ्यावर आठवतं आहे तो हल्ला झाला होता, इथे तोडफोड झाली होती, तेव्हा ते सगळं थांबवायला वाचवायला कोण आला होता, सूर्या. वैदू अगं त्याने कायमच तुझी मदत केली, त्याने कायम तुला वाचवलं आहे, पण त्या बदल्यात तू काय केलंस, तू कधीच त्याच्याशी चांगलं नाही वागलीस वैदू. तू कायम त्याचा राग केलास, तू कायम त्याच्यावर चिडून रागून बोलायचीस, आठवतं आहे ना तुला. त्याबरोबर वैदूला आता त्या गोष्टी आठवतात आणि वैदूला तिची चूकसुद्धा समजते. त्याबरोबर वैदू म्हणते, खरंच गं. त्यावर सुलेखा म्हणते, आणि एवढंच नाही, त्याने तुझ्यासाठी मारसुद्धा खाल्ला,
तुला आठवते वैदू? अगं तांडेल असा तो. तांडेल असून पण देसाईंच्या घरी येऊन गुडघ्यांवर वाकून माफी मागितल्यान त्याने तुझ्यासाठी. आणि तू काय केलंस आठव वैदू? तू ते का लय गृहीत धरलंस. तर दुसऱ्या बाजू हैसर आता वरत म्हणता, खरं तर माझ्या औशीच्या हातच्या नारळाच्या वड्या ना एक नंबर असतात. म्हणजे अशा देवाच्या प्रसादात मी नाव नाही ठेवणार, पण औशीच्या हातचं म्हणजे काय वेगळंच असतं. बनव मगे आई. त्याबरोबर लगेचच आता ती म्हणता की हो काय. त्यावर वरत म्हणतो, अगो माझ्यासाठी नाही, तुझ्या लाडक्या वैदूसाठी तरी बनव, ती का आवडतात मगे तुझ्या हातच्या वड्या. त्यावर लगेचच आता मामा म्हणतो, वरत तुझ्या आणि वैदूच्या नारळाच्या वड्यांवरून किती मारामाऱ्या असायच्या आठवत आहे ना. त्यावर वरत म्हणतो, हो तर मामानू व्यवस्थित आठवते. लहान असताना वैदूची उंची माझ्यापेक्षा जास्त होती मगे, म्हणून वैदू काय करायची, तो वड्यांचं डबो असा कुठेतरी उंच ठिकाणी ठेवायची कपाटावर वगैरे, आणि मगे काय नुसती मारामारी. म्हणून म्हणते, औशे आज बनव वैदूसाठी नारळाच्या वड्या. त्यावरती म्हणते बरा बनवते. त्यानंतर मग तो तिकडून गेल्यानंतर लगेचच आता आत्या आणि मामा म्हणतात, बघलंस किती चांगलं होतं वरत. मग आत्या म्हणता, आत्ता काल तर वैदूबरोबर भांडत होता ना, आणि आज बघ तिच्यासाठी माका सांगून गेलो असा नारळाच्या वड्या बनवूक. त्याबरोबर लगेचच वैदेहीचे बाबा म्हणतात, ह्या दोघांचा म्हणजे कसा तुका ठाऊक आहे काय, तुझा माझा जमेना, तुझ्या वाचून करमेना. तर दुसऱ्या बाजू खैसर वैदू आता सूर्याने तिका जे किचन दिलं होतं ते बघत असते, आणि त्यावेळी तिका आठवत असता की त्याने कसं तिच्यासाठी ते आणलं होतं वगैरे. त्यानंतर आता वैदू विचारात मग्न असताना त्या ठिकाणी सुलेखा पोहोचते. सुलेखा बघते की वैदेही विचारात मग्न आहे. त्याबरोबर मग सुलेखा तिकडे येऊन लगेचच म्हणू लागते की बापरे बघू तरी. बापरे नाही नाही लईच प्रेशरने हार्टबीट होता. त्याबरोबर लगेच वैदेही म्हणता, काय करतोय सुले. त्यावर सुली म्हणता, काय चाललंय काय वैदेही मॅडम. त्यावर वैदेही म्हणते, खरंच ग सुले, तू जे म्हणालीस ते बरोबर आहे. मी सूर्याला खूप जास्त गृहीत पकडलं होतं. मी असं नको वागायला हवं होतं. त्यावर सुली म्हणते, अरे वा कळलं तर तुला. मग आता काय करायचं ठरवलंय. एक काम कर, त्याला सांगून टाक. त्याबरोबर वैदेही म्हणते की सांगून टाकू ह्याला काय अर्थ आहे. त्यावर सुली म्हणते, मग एक काम कर, तू ना त्याच्यासाठी एखादा चांगला असा छानसा गिफ्ट ऑर्डर कर. त्यावर वैदू म्हणते, गिफ्ट ऑर्डर करू नाही नको. ऑर्डर करण्यापेक्षा ना मी असं काहीतरी छान काहीतरी स्पेशल करते त्याच्यासाठी, जे त्याला खूप आवडेल, जे त्याला भारी वाटेल. त्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणते, भारी वाटेल असा काय देशील गो, त्याचं लगीन बिगीन तर मोडणार नाहीस ना. त्यावर वैदू म्हणते, मी कशाला त्याचं लग्न मोडू. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला हैसर आता सूर्याक त्याचे मित्र विचारतात, काय रे मग हे पोरगी कोण असा. त्यावर सूर्या म्हणता, कोण का नाही असत, काय करायचं आपल्याला, डॉक्टर मॅडम नाही आहात ना, मग बाकी कोण पण असल्याने काही फरक नाही पडणार. त्यावर लगेचच सूर्याक त्याचं मित्र म्हणता, मी काय म्हणते सूर्या, जर तुका पोरगी पसंत पडली नसान तर मग तो फोटो माका देतस काय. मी तरी बघतंय, माझ्या बापाशीक दाखवतंय, जर माझ्या बापाशीक आवडली तर बघतंय ना, माझा जुळला तर जुळला, काय वाटतं मग तुका. त्यावर ह्या ऐकून नानू ते का चापट देता आणि म्हणता, अरे काय बोलतंस, तुका कळता काय. थैसर आपल्या वहिनींका वाईट वाटलं असा आणि तुका तुझी फिल्डिंग सेट करूची पडली आहे. वहिनींचा काय ता पहिला बघू होया. सूर्या वहिनी दुखावल्या गेल्या असतील मग तुझा लगीन ठरला ह्या ऐकून. त्याबरोबर सूर्या म्हणतो, हो रे मी बघलाय ना डॉक्टर मॅडमचा चेहरो, डॉक्टर मॅडमचा चेहरो एकदम खरकन पडून गेलो रे. त्याबरोबर नानू लगेच म्हणता, काय म्हणलंस, त्यांचं चेहरो पडलो. अरे सूर्या म्हणजे त्यांच्या पण मनात तुझ्यासाठी ट्यूबलाईट पेटली असा, कळताय का तुका. म्हणजे तुझा लगीन ठरला ह्या कळल्यावर त्यांका पण वाईट वाटला. सूर्या विचार कर, सूर्या विचार कर. तसं सूर्या विचार करता नानू बोलता, ता पण काय खोटा नाही हा, खरोखर मी डॉक्टर मॅडमचा चेहरो बघितलं होतं. त्यांका आनंद तर झालो नव्हता, दुःख झालं होतं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इथे आता रात्रीचा सूर्या वैदेहीच्या घरी आलेला असतो, तो सुद्धा बाल्कनीतून. वैदेही म्हणते, सूर्य सूर्य पडशील, काय करतोयस तू इथे का आलास. सूर्या म्हणतो, आता तुम्ही दिलेला गिफ्ट होता मग तुमका दाखवूक नको. वैदू म्हणते, तू दारू पिऊन आलास. सूर्या म्हणतो, आता तुम्हीच खंबो दिलात मग मी काय करणार. त्यावर वैदेही म्हणते, मी तुला दारू का देईन गिफ्ट म्हणून. सूर्या म्हणतो, मग प्रेम द्या. त्याबरोबर वैदेही आणि सूर्या एकमेकाच्या नजरेत हरवून जातात, बघत राहतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला विसरू नको तुम्हाला ही मालिका कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.